हजारों बरस नरगिस अपने बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदार पैदा. दादांना खरं म्हणजे नरगिसच्या झाडाला 1000 वर्षात एकदा फुल येतं, असं नेतृत्व तयार व्हायला काही कमी वर्ष गेलेले नाही. जात पात धर्म पंथ याच्या पलीकडं विचार करणारं नेतृत्व म्हणून दादा मला भावले. दादांना सांगत का भावले दादा आम्हाला का दादा विरोधात आम्ही काम केलं त्यांच्या, पण ते करत असताना जेव्हा आम्ही काम घेऊन जायचो तेव्हा दादांनी कधीच असा अपवाद भाव आमच्या बाबतीत केला नाही. माझ्या पतीचं निधन झालं, मला घरी भेटायला आले तेव्हा म्हणाले ताई धीर सोडू नका, हिंमत करा. इतका प्रेमळ माणूस, वरून कठोर दिसत होता परंतु आतमध्ये एकदम प्रभू असं शरीर हृदय घेऊन आलेला माणूस होता. शपथ बघा त्यांची, प्रत्येक वेळी त्यांनी शपथ घेताना मी म्हणलं तसं कधी त्यांनी जात धर्म पंथ याच्याकडे लक्ष दिलं नाही. मी गांभीर्यतापूर्वक कडकदम करतो, अशा प्रकारची शपथ दादा घ्यायची. म्हणजे आता मला असं वाटतं की महाराष्ट्रात आता जे नेते आता ज्या ठिकाणी आहेत, ज्या ज्या ठिकाणी आपापल्या पक्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव कुणी घेईल का नाही अशी भीती माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आता मनाला वाटायला लागलेली आहे. दादा खरं म्हणजे खूप लवकर एक सीट तुम्ही घेतली, जायला नको होतं, परंतु नियतीच्या मनातला खेळ वेगळा होता आणि दादा आपल्यातून गेलेले. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपण सगळ्यांनी मिळून सुनेत्रा वहिनीला आपण विनंती केली पाहिजे की दादांचं जे काही अधोर राहिलेले स्वप्न दादांच्या म्हणण्यावर ही नगरपालिका आपल्या पक्षाच्या ताब्यात दिली असं पक्षाच्या ज्येष्ठांनी ताईंना सांगावं. आणि काय नाही तिथून पण चालवता येते, इथंच यायची काही गरज नाही त्यांना, त्यांनी तिथून चालवावं, पण आमचं पालकमंत्रीपद त्यांनी स्वीकारावं अशा प्रकारचं आव्हान मी पक्षातल्या तुमच्या प्रमुख नेत्यांना करते. वाटलं तर आमची तुम्हाला गरज असेल तर आम्ही पण तुमच्या बरोबर येऊन त्यांना विनंती करू, अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करते. आणि दादांच्या प्रती तमाम कष्टकरी शेतकऱ्यांच्या वतीने मी पूर्णपणे आदरांजली त्यांना